सकाळ. आज आपण आलेलो आहे किल्ले पालगड हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो खेड तालुका जिल्हा रत्नागिरी येथे हा येतो. आणि याच्याच जवळ नवीन शोधलेला रामगड सुद्धा किल्ला आहे, नवीन शोधलेला, तोही आपण पाहणार आहे या किल्ल्याच्या नंतर. पण आता आपण हा किल्ला चढायला सुरुवात करतो. चला. आपण या मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक अशी वास्तू पाहण्यास भेटत आहे. पूर्ण माहिती दिलेली फलक या ठिकाणी आहे व इथून आपली ही गडफेरी चालू होत आहे. या ठिकाणी आपण लांबवर पसरलेली तटबंदी पाहू शकतो. या ठिकाणी थोडेफार घरांचे अवशेष आपणाला पाहायला भेटत आहेत व हे सर्व पाहून आपण आता पुढील टप्प्यात जात आहे. सकाळचे बरोबर 5:50 झालेले आहे व आता आपण या ठिकाणी पाहू शकतोय घेरापालगड किल्लेमाची या गावामध्ये आलेलो आहे व या गावातूनच आपणाला सरळ वर जाण्यासाठी एक पक्की वाट आहे पालगडपर्यंत पूर्ण जाण्यासाठी. व आज आपण नव्याने उजेडत आलेले रामगड आणि पालगड हे दोन्ही किल्ले आपण आज पूर्ण करणार आहे. असे आपण या ठिकाणी रात्रभर प्रवास करून आज आलेलो आहे. प्रथम आपण पालगड करणार आहे व त्यानंतर रामगड करणार आहे. किल्लेमाची या गावातील आपण हनुमानरायाचे मंदिर या ठिकाणी समोर पाहू शकतोय. हनुमानरायाचे सुंदर व सुबक मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहण्यास भेटत आहे. आता आपला ट्रेक येथून सुरू झालेला आहे. चल. सकाळच्या मोहक वातावरणात पाहू शकतोय आपण सर्वजण ट्रेकसाठी सज्ज झालेलो आहे व हा खूपच सुंदर असा ट्रेक आपला आजचा होणार आहे. तर चला. किल्ले पालगड, किल्ले पालगड पालगड आणि नव्याने शोधलेला रामगड. या ठिकाणी आपण पाहिलं तर किल्ल्याला जाण्याचा मार्ग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. गावामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी आपणाला व्यवस्थित असा मार्ग दाखवण्यात आलेला आहे. किल्ले घेरापालगडकडे जाण्याचा मार्ग व या ठिकाणी अशी कमान आहे समोर पाहू शकतोय. त्या बाजूस पाहिलं तर आपला रामगड सुद्धा व पालगड गावातून तटबंदी सहज दिसून येते. 15 ते 20 मिनटाचा आपला ट्रेक आहे, छोटीखानी ट्रेक आहे. तर चला पाहू किल्ले पालगड व त्याच्या आसपासचा हा पूर्ण परिसर. ठिकाणी पाहू शकतो आपण किल्लेमाची गड असा बोर्ड लिहिण्यात आलेला आहे व या ठिकाणावरून आपण गडाकडे जाण्याचा मार्ग आहे पाहू शकतो आपण. आता इथून मागून ही कमान आहे, इथून आपण वर किल्ल्यावर जाणार आहे. पाहू शकतो इथे ही कमान आहे आणि समोर आपला किल्ला पालगड. वरील बाजूस पाहू शकतो आपण आता चालू केलेला आहे ट्रेक आपला. छोटीखानी पण चांगला ट्रेक आहे आपला हा. झाल्यानंतर या ठिकाणी रामगड, रामदुर्ग, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा नव्याने शोधण्यात आलेला रामगडसुद्धा आपण करणार आहे. असा मार्ग आहे रामगडला जाण्यासाठी. व हे पाहू शकतो आपण किल्लेमाची गाव. साधारण 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तासाची ही आपली चढाई आहे. पाहू शकतो आपण असा मार्ग आहे गडावर जाण्यासाठी. समोरील बाजूने आपण घेरापालगड गावातून चालू केल्यानंतर वरील बाजूस आपणाला बुरुज पाहण्यास भेटत आहेत. असा हा आपला पालगड. पालगड हे दापोली तालुक्यातील साने गुरुजींचे जन्मस्थान असणारे छोटेसे टुमगार गाव आहे. साने गुरुजींचे जन्मस्थान असलेली ही भूमी आहे. या गावामागे असलेल्या मध्यम आकाराच्या टेकडीवर पालगड किल्ला दाट झाडीत उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधल्याचे सांगितले जाते. या किल्ल्याचे स्थान पाहता याचा उपयोग टेहाळणीसाठी होत असेल हे निश्चित. गावाखाली असलेली वसाहत नंतरच्या काळात वसली असून किल्ल्याच्या नावाने गावाचे नामकरण झालेले आहे. पुण्याहून रात्री साधारणतः 11-11:30 वाजता निघालो व घेरापालगड या गावामध्ये आम्ही साधारणतः 5च्या दरम्यान आलो. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही आता साधारणतः 6:30-7 होत आलेले आहेत. तर गड चढण्यास आम्ही सुरुवात केलेली आहे. पाहू शकतो आपण
अशा या घेरा पालगडाची आपण सुरुवात केलेली आहे चढण्यासाठी. गाडी बऱ्यापैकी वरच्या भागात जाते. सुंदर आणि सुरेख असा ट्रेक आपलाचा होणार आहे. हे पाहू शकतो काजूची झाडे या ठिकाणी पाहायला भेटत आहे. गावातून आपण 5 मिनिटाची चाल केल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक विरगळ पाहायला एक तोफ पाण्यास भेटत आहे व समोरच्या बाजूस एक विरगळ सुद्धा आहे, ती पाहणार आहे आपण. तर चला पाहून घेऊ विरगळ व तोफ. समोरच्या बाजूस पाहू शकतो आपला पालगड दिसत आहे. छोटेखानी किल्ला आहे. अर्धा तास लागून जाईल आपल्याला किल्ला पाहण्यासाठी. तर चला पाहू. किल्ले पालगड खूपच सुंदर आपली ही सफर होणार आहे. आणि आपली गाडी पार्किंग करून आपण आपल्या या दौऱ्याला सुरुवात करत आहे. पाहू शकतो असा हा आपला पालगडचा समोरच किल्ला पाहण्यास भेटत आहे. पाहू शकतोय आपण. आज आपण आजच्या या दौऱ्यामध्ये पालगड, रामगड आपण पहिला केला होता. पन्हाळी दुर्ग किंवा पन्हाळी काजे तोही किल्ला करणार आहे. पन्हाळी काजे पाहून नंतर आपण दाभोळ हा किल्ला करणार आहे. दाभोळ किल्ला करून किंवा गोपाळगड हा करणार आहे. चला प्रथम अजून 7 वाजले नाहीत आणि आपण पोचत आहे किल्ले पालगड, जो येतो तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा हा किल्ला आहे. छोटेखानी, भव्य नाही पण आहे, छोटेखानी किल्ला आहे. चला रामगड. आपण आता आपला हा ट्रेक चालू केलेला आहे. पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन आपण आपला ट्रेक चालू केलेला आहे. या ठिकाणी एक तोफ पाहण्यास भेटत आहे व याही ठिकाणी एक आपणाला तोफ पाहण्यास भेटत आहे. या दोन्ही तोफाचे दर्शन घेऊन आपण आपली वाटचाल किल्ल्याच्या दिशेने चालू करत आहे. या ज्या पायऱ्या पाहत आहे या ओबडधोबड पायऱ्या या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत. आता मुख्य किल्ल्यावर आपण प्रवेश करत आहे. या ठिकाणी प्राचीन पायऱ्या पाहू शकतो आपण. ओबडधोबड दगडात तयार केलेल्या या पायऱ्या या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता नवीन रिसेंटली म्हणजे शोध लागलेला रामगड हाही आपण गड करणार आहे. रामगड आणि पालगड ही दुर्ग जोडी आपण प्रथम करत आहे. त्याच्यामुळे आपणाला या ठिकाणी खूप ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटणार आहेत. सर्व जे शक्य आहे किंवा गडावर जे काही आहे ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. असं आपण या मार्गाने आपली सफर चालू ठेवलेली आहे. आता हा असा थोडासा भाग या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व आता या ठिकाणी पाहू शकतो आपण या पायऱ्यांच्या मार्गाने आपण आता वरती जात आहे किल्ल्यावर. व किल्ल्यावर गेल्यानंतर या ठिकाणी आज आपण पूर्ण किल्ला व्यवस्थित एक्सप्लोर करणार आहे. त्याच्यामुळे आमचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहताल ही एक अपेक्षा ठेवून आपण आपली गडफेरी करत आहे. आपण
गावातून 15 ते 20 मिनटं झालं ही वाटचाल किंवा किल्ल्यावर येण्याची. 10 मिनटात आपण आपली गाडी पार्किंग करून वर या गोमुखी पद्धतीच्या दरवाजापर्यंत पोचलेलो आहे. पाहू शकतोय आपण अशा गोमुखी पद्धतीच्या दरवाजातून आपण वर आलेलो आहे. नमस्कार आणि शिव सकाळ. आज आपण आलेलो आहे घेरा पालगड हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो खेड. दरवाजातून वरच्या बाजूला आल्यानंतर आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाड्यांचे अवशेष पाहण्यास भेटतात व या ठिकाणी एक आपणाला अशी तोफ ही पाहण्यास भेटत आहे. तोफेचे दर्शन घेऊन आपण आता पुढील भागात जात आहे. प्रथम या बाजूने आपली गडफेरी चालू करत आहे. पाहू शकतो या ठिकाणी आपणाला खूप मोठ्या प्रमाणात वाड्यांचे अवशेष पाहण्यास भेटत आहे. एक एक करत आपण पूर्ण हा किल्ला आज व्यवस्थित पाहणार आहे. या किल्ल्याचा घेरा छोटा आहे, त्यामुळे पाहण्यासाठी आपणाला अर्धा तासाचा वेळ पुरेसा होऊन जातो. तर चला पाहू आपला किल्ले पालगड, जो खेड तालुक्यामध्ये आहे, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा हा आमचा किल्ला आहे. या ठिकाणी आपण आता या शेवटच्या तटबंदीकडे किंवा या भागाकडे आलेलो आहे. याही ठिकाणी आपणाला खूप मोठ्या प्रमाणात वाड्यांचे अवशेष पाहण्यास भेटत आहे. एक एक करत आपण हे दाखवणार आहे. या बाजूला बहुतेक दरवाजा असावा अशी एक शक्यता आहे या ठिकाणी, कारण पाहिलं तर व्यवस्थित अशा पायऱ्या आपणाला पाहायला भेटत आहेत व पायऱ्या आणि या ठिकाणी दरवाजा असण्याची एक शक्यता आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी आलेला असा हा रस्त्याचा मार्ग असावा अशी एक आपणाला खूप दाट शक्यता आहे. या बाजूचा दरवाजा म्हणजे पूर्व बाजूचा दरवाजा व उत्तर बाजूचा मुख्य महाद्वार पाहून आपण आता पश्चिम बाजूला किंवा गडाचे जे इतर भागातले अवशेष किंवा वास्तू आहेत त्या पाहण्यासाठी जात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो अशी ही तटबंदी आहे आणि या ठिकाणी नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. त्याचेही आपण दर्शन घेणार आहे. आत्तापर्यंत आपणाला या गडावर एकूण गावातून आल्यानंतर 1, गडावर चढताना 2 आणि गडावर आल्यानंतर 1, 4, समोर 1 तोफ 5 आणि या ठिकाणी 1 अशा एकूण 6 आपणाला तोफ पाहण्यास भेटतात. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे, आपण पाहू शकतोय. आता या ठिकाणी असणारा हा परिसर आहे. असा या ठिकाणी परिसर आपणाला पाहण्यास भेटत आहे. गडाचा शेवटचा भाग या ठिकाणी असा आहे आणि आपण आता समोरच्या वास्तू पाहणार आहे. तर त्या वास्तू पाहून आपली या ठिकाणची जी इतर वास्तूंची अवशेष किंवा गडाची फेरी होणार आहे पूर्ण. असा या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. चारी बाजूने त्याला व्यवस्थित पाणी घाण वगैरे जाऊ नये म्हणून करण्यात आलेली साफसफाई. समोर पाहिलं तर असा हा आपणाला परिसर पाहायला भेटत आहे. खूपच सुंदर आणि सुरेख छोटेखानी किल्ला पालगड हा आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे व या ठिकाणी आपली आता बऱ्यापैकी गडफेरी झालेली आहे. समोरच्या बाजूस पाहिलं तर 1 तोफसुद्धा आपणाला पाहण्यास भेटत आहे व या ठिकाणी 1 झेंडा आपला डोलाने फडकत आहे. तो पाहून आपण आता पुढील भागात जाणार आहे गडाच्या आणि त्या ठिकाणी जाऊन आपण बाकीचे अवशेष व इतर वास्तू ही पाहणार आहे. तर चला पाहू आपण बाकीचे अवशेष. आणि ठिकाणी पाहू शकतो आपला असा हा झेंडा बुरुज आहे
व या ठिकाणी एक तोपसुद्धा आपणाला पाहण्यास भेटत आहे. असा हा परिसर आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. ही तोप या ठिकाणी आपणाला सुंदर आणि सुरेख अशी तोप या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. व या ठिकाणचा आपण परिसर पाहिला तर पूर्ण व्यवस्थित तटबंदी पाहायला भेटते. काका, समोरच्या डोंगरावरचा तो रामगड ना? बरोबर. इथून जायला रस्ता आहे का खालून असा कुठून त्याला? बरोबर. असा समोरच्या बाजूस आपला नव्याने शोधण्यात आणलेला रामगड किल्ला पाहण्यास भेटत आहे. तर तोही आपण करणार आहे. या किल्ल्याचा घेरा छोटेखानी आहे, त्यामुळे घेरा किल्ला पाहण्यासाठी साधारण आपणाला अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. आत्ता आपण आलेलो आहोत घेरा पालगड या गडावरती आलेलो आहे. हा तालुका खेड आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे. ॲक्च्युली दापोली आणि खेड या सीमेवरती हा गड आहे. या गडाचं विशेष असं डायरेक्ट कुठलाही कोणत्या काळात झाला असावा याची कुठेही ऐतिहासिक नोंद नाही आहे कुठं, म्हणजे पुराव्यानिशी. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा स्वराज्यात होता. शिवाजी महाराजांनी हर्णे बंदराचे जे पुनर्बांधणी त्यावेळेस पालगड आणि मंदनगड या गडाचा उपयोग केला आणि ह्या ठिकाणावरनं रसद आणि हे या ठिकाणी पुरवले गेले होते. एवढी थोडीशी नोंद ह्याची थोडक्यात सांगितली जाते. जास्त काही ऐतिहासिक पुरावा कुठं अजून सापडलेला नाही आहे. तर आपण या ठिकाणी आज आलेलो आहे. खूप आनंदाचा आपला भाग्याचा क्षण आहे आणि आज आपण विशेष उपस्थिती आपली आहे. आपल्याबरोबर आहे जय राहुल डिवटे. याचा थोडक्यात मी परिचय तुम्हाला करून देतो. यांनी आत्तापर्यंत याचं वय आता 13व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेले आहे. 12व्या वर्षातच त्यांनी 331 गडांची भटकंती केलेली आहे. अनेक मंदिरं, अनेक लेणी, अनेक वाडे असे खूप त्यांनी केलेले आहेत आणि त्याचं ध्येय आहे की 1000 गड किल्ले त्याला पूर्ण करायचे आहेत लवकरात लवकर. तर ह्याच्यामध्ये त्याच्या वडिलांचा पण फार मोठा वाटा आहे, कारण की हे असे आसामी आहे हे दुचाकीवरती आत्तापर्यंत यांनी सर्व गड फिरलेले आहेत. काही अपवाद फक्त आत्ता आपल्याबरोबर आलेले आहेत, नाहीतर सगळं दुचाकीवरती फिरून ते सगळे गड किल्ल्यांची भ्रमंती करतात. अनेक गडांवरती जिथं रिस्ट्रिक्शन आहे त्या ठिकाणी सुद्धा ते जाऊन आलेले आहेत. दोघं जणच गडावरती 8 किलोमीटरच्या आसपास कोणतीही वस्ती नाही, कोणीही माणूस नाही, अशा ठिकाणी त्या गडावरती आनंदगड म्हणून आहे. त्या ठिकाणी हे दोघं वास्तव्यास राहिलेले आहेत एवढ्या भयान जंगलात. तर आज विशेष कौतुक म्हणजे आज जयचा आपण या ठिकाणी एक छोटासा सत्कार करणार आहोत आपण आपल्या सगळ्या ग्रुपच्या वतीने. तर मी काकांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्याला ट्रॉफी देऊन आपण त्याचा सत्कार करावा. इकडे ट्रॉफी पुढे दाखवा. आणि या स्थितीप्रमाणे शिवजयंती सुद्धा आहे. खूप मोठा आज आपल्याला आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी. हाच थोडा महादेव. इकडे खालून जय. मध्ये अडकलेले असतात, पण हा पालक जो आहे तो आपल्या मुलाला गड किल्ल्यांची भटकंती करण्यात व्यस्त आहे आणि अशा पालकांचा सुद्धा सत्कार व्हावा अशी माझी इच्छा आहे. या राहुल साहेब दिसत आहेत या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. धन्यवाद. ओके, धन्यवाद. या साहेब पिशवी घ्या तुम्हाला सगळं ठेवायला. धन्यवाद साहेब. आता आपण किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस जात आहे. पाहू शकतोय आपण या ठिकाणी समोरच्या बाजूस नव्याने माहीत झालेला रामगड हा किल्ला आहे.
व रामगड याही किल्ल्याचे आपण आज सफर करणार आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहे. शेवटच्या भागात ही माची टाईप आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे आणि अशा या ऐतिहासिक असणारा किल्ला आहे. समोरच्या बाजूस पाहिलं तर नव्याने माहीत झालेला हा रामगड किल्ला पालगड किल्ल्यावर आहे. आता आपण पालगड किल्ल्यावर आहे व समोरच्या बाजूस पाहू शकतो रामगड हा किल्ला आपणाला पाण्यास भेटत आहे. त्या किल्ल्यावरही आपण जाणार आहे. तर चला पाहू आपण किल्ले रामगड. आता आपण पालगडची सफर पूर्ण करून रामगड या किल्ल्यावर जात आहे. पाहू शकतो आपण असा हा परिसर आपणाला या ठिकाणी रामगडचा पाहायला भेटत आहे. पालगडचा पाहायला भेटत आहे. आणि हा पालगड पाहून आपण आता रामगड या किल्ल्यावर जात आहे. ठिकाणी घेरा पालगड किल्ल्याची पूर्ण व्यवस्थित अशी माहिती फलक या ठिकाणी दिलेला आहे. वरील बाजूस एक आपणाला तोफ पाहायला भेटते व ही तोफ आणि हा दरवाजा पाहून आपण आता पुढील प्रवासात जात आहे. पाहू शकतो आपण असा आपला झेंडा या ठिकाणी डोलाने फडकत आहे. हा जो किल्ला आहे पालगड हा माझा 332 नंबर किल्ला आहे व आता रामगड जो होणार तो 333 नंबर किल्ला आहे. आता आपण पालगड पाहून रामगडच्या दिशेने कूच करत आहे. पाहू शकतो आपण असा हा आपला घेऱ्या परिसर पाहायला भेटत आहे. येथे या किल्ल्याचा परिसर हा पाहून आपण पुढील ठिकाणी मार्गस्थ होत आहे. आपण पालगडचे दर्शन घेऊन रामगड या किल्ल्याचे दर्शन घेण्यासाठी आपण निघालेलो आहे. हा रामगड पालगड पालगड वीर आता किती या छान बांधली ठिकाणी बघा ना. या ठिकाणी थोडासा अवघड सुंदर मार्ग वीर आहे. बांधली बघा. या ठिकाणी पाहायला भेटत वीर आहे. दिसली का? हा तिथे एक तोफ आहे आणि त्या विहिरीच्या जवळ एक तोफ आहे. किल्ले माची गाव हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. ते दापोली ना दापोली नाही खेड आपण ह्याच खेड गावी तालुक्यात. थांबलो होतो. हा इथं खाली रात्री इथेच थांबलो होतो ना. आपण या ठिकाणचा मार्ग थोडासा अवघड आहे. त्याच्यामुळे या ठिकाणावरून जाताना खूप काळजीपूर्वक जावे. पालगडवरून रामगडला उतरण्याचा हा मार्ग आहे. आपण पालगड पाहून रामगड या पालगडचा जोड जो किल्ला आहे त्या किल्ल्याकडे निघालेलो आहे. समोरच्या त्या डोंगरावर आपला रामगड हा किल्ला आहे. जाण्यासाठी आपण पालगडवरूनच जात आहे. एक अवघड नाही पण बऱ्यापैकी वाट थोडीशी काळजीपूर्वक जाण्याजोगी आहे. 10 ते 15 मिनटात त्या गडावर आपण पोचून जाऊ असा हा या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे. आणि नुकताच या ठिकाणी या गडाचा शोध लागलेला आहे. साधारण 1-2 महिने झाले असतील बरोबर ना. 1-2 महिन्यापूर्वी या गडाचा शोध लागलेला आहे. त्या गडाची आज आपण आम्हाला खूप ज्यावेळेस आम्हाला या किल्ल्याची माहिती झाली की हा किल्ला उजेडात आला तर तो पाहण्याची सर्वांच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली. त्याच्यामुळे आज आम्ही सर्व 14 जणांची आमची टीम आज या पालगडावर आलेली आहे व या टीमचे नेतृत्व सुशील साहेब करत आहेत. व आपले साहेब आपलं नाव काय? अनिल भागवत साहेब आहेत. तर या ठिकाणी पाहिलं आपण जाण्यासाठी पायरी मार्ग केलेला आहे. म्हणजे पालगडवरचा जो दुसरा दरवाजा आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो असा मार्ग या ठिकाणी घेरा पालगड या गावातून आलेला आपणाला पाहण्यास भेटत आहे. आणि या ठिकाणावरूनच आपणाला रामगडकडे जाण्याचा मार्ग आहे. व रामगडकडे जात असताना वाटेमध्ये आपणाला एक पाण्याचं टाका आहे तेही आपण
आता पाहणार आहे. प्रथम या ठिकाणचं पाण्याचं टाकं पाहून आपण सरळ आपला मार्ग जाणार आहे. या ठिकाणी घसरणीचा मार्ग आहे, परंतु आपण हा घसरणीचा मार्ग पार करत या रामगडच्या उत्सुकतेपोटी आपण निघालेलो आहे. प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता आहे की रामगड, नव्याने शोधण्यात आलेला रामगड कसा असेल तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे. व जाताना या ठिकाणी पाहिलं तर आपणाला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे व समोरच्या बाजूस याही ठिकाणी पाण्याची टाकी खोदण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे असं आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. आणि वरील बाजूस आपण आपला हा पालगड किल्ला पाहण्यास भेटत आहे व पालगडच्या घेऱ्यामध्ये या ठिकाणी आपणाला असं एक हे खांबटाकं, याला समोर पाहिलं तर एक खांब पाहायला भेटत आहे आणि हे एक पाण्याचं टाकं आहे हे पाहायला भेटत आहे. व त्याच्याच बाजूला अजून एक आपणाला या ठिकाणी खांबटाकं पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपणाला असं पाहायला भेटत आहे व हे खांबटाकं पाहताना आपणाला रामधरणे या किल्ल्यावर असणारं जे खांबटाकं आहे त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी इथले ह्या घेरापालगडमध्ये किल्लेमाची वाडी म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याला बसलेली ही माझे गाव आहे. मी इथला स्थानिक रहिवासी असून माझं नाव सखाराम मारुती कदम. या किल्ल्याच्या परिसरामध्ये 12 ते 13 वाड्या आहेत, म्हणून ह्या घेरापालगड किल्ला हा नाव या किल्ल्याला पडलेलं आहे. पूर्वी तसं पाहिलं तर इतिहास काळामध्ये या किल्ल्याची नोंद आहे, पण तसं विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ह्या किल्ल्याकडे कोणी अजून लोकप्रतिनिधी किंवा पुरातन खात्याने लक्ष दिलेलं नाही. एक 10-15 वर्षामध्ये ह्या गडावरती शिवजयंती मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ शिवजयंती साजरी करतात. हळूहळू ह्या किल्ल्याचा विकास व्हायला पाहिजे असं माझे स्थानिक ग्रामस्थ म्हणून माझा एक ह्याच्याकडे इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा राजकीय लोक किंवा लोकप्रतिनिधी आमदार खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार योगेशदादा कदम यांनी ह्या किल्ल्याकडे लक्ष टाकून ह्या किल्ल्याची डागडुजी झाली पाहिजे असं एक माझं मत आहे. तर काकाने आपल्याला खूप छान माहिती सांगितली आहे. या किल्ल्याचा खरंच विकास व्हायला पाहिजे. व आता आपण किल्ला पाहून झालेला आहे व आता आपण रामगड पाहण्यासाठी जाणार आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. घेरापालगड किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपला चॅनल जय ॲडव्हेंचर्स जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.